इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. आपल्यावर वार करणारा कोण आहे? रोहित आणि कावेरी ताई अमेरिकेमध्ये आहेत. भाऊ खरा बाहेर, रितिका पण बाहेर. मी शिवरामजींना समजावेन. मी माझ्यासाठी नाही, शिवराम भाऊंसाठी आपल्यासोबत येतो. शिवाय मी त्यांची मुलगी या नात्याने त्यांच्या अधिकारांसाठी लढणं हा माझा कायदेशीर हक्क आहे. शिवाय तुम्ही दोघं लक्षात ठेवा की मी माझ्या हक्काचा वापर 100% करून दाखवेन. हे पहा, मी जाणतो कलेक्टर मॅडम की आपल्याला कायदा आमच्यापेक्षा जास्त समजतो. मी मानतो, कारण की तू आदित्य प्रताप यांची मुलगी आहेस ना. हो आहे. मी खरोखर मी जज आदित्य प्रताप सिंग यांची मुलगी आहे. आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे. तर मग तुम्ही जर आदित्य प्रताप यांची मुलगी असाल तर जा. न्यायालयात जा. तिथे न्यायालयाचा दरवाजा ठोठवा आणि त्यांच्याकडून न्यायाची भीक मागा. खूप अन्याय झाला ना तुमच्यासोबत, मग ते करतील न्याय. तुम्ही इथे येऊन आमच्या घरचं वातावरण का म्हणून खराब करत आहात? हं, मी आपल्याला रिक्वेस्ट करतोय. मग कलेक्टर साहेबा, तुम्ही अधिकारांची लढाई न्यायालयात लढा ना. इथे आमच्याशी वाद घालून स्वतःचा वेळ का फुकट घालवता? मी तर भाऊंना पण हाच चांगला सल्ला देऊन रवाना केलं. शरम वाटते मला तुमची. पिता समान मोठ्या भावासोबत असं वागायला तुम्हाला शरम नाही वाटली? पुतणी साहेब, आताच तर तुम्ही म्हणाल की मी लाज आणि शरम तर विकून टाकली. काय स्नेहा, आपली प्रिय पुतणी तर हेच म्हणाली होती ना. आम्ही विकून टाकली आहे. आम्ही केवळ शरमच नव्हे, आम्ही आमचा आत्मा पण विकून टाकलाय. घ्या हसून, मनसोक्त घ्या हसून. बिकॉज या पुढे मी तुम्हा दोघांची अशी अवस्था करणार आहे की तुम्ही आयुष्यभर अश्रू गाळत बसाल. हे पहा, आता इथे ओरडत बसण्यापेक्षा हे योग्य आहे की तू माझा एक ॲडवाइस मान. आपलं मुलगी असायचं कर्तव्य पार पाड आणि जाऊन आपल्या पिताश्रींचं सांत्वन कर. भाऊंची मानसिक स्थिती यावेळेस ठीक नसावी. भाई, इतकी मोठी प्रॉपर्टी जी गमावली. ठीक आहे काका, मी पार पाडेनच. माझं प्रत्येक कर्तव्य पार पाडेन. पण तुम्ही दोघं तुम्ही उच्चारलेला हर एक शब्द लक्षात ठेवा. सूर्या काका, मी माझ्या अपमानाच्या मुद्द्याला व्याजासहित परत करायला येईन बघा. जस्ट वेट अँड वॉच. वेट अँड वॉच. स्नेहा, आपण यांच्या गोष्टी मनावर घेता कामा नये. कारण की काय ना, इतकी मोठी प्रॉपर्टी यांच्या हातातून गेली आहे.
तर राग तर येणं वाजवी आहे. पण कदाचित हे नाही जाणत की मेले ते मारणारे. चल आता तू तयार हो, क्लबला जाऊया. हं? आज एक फार चांगला बँड आलाय तिथे, तू जाऊन ऐकूया. कम ऑन. पप्पा आपल्या घरातून बेघर झाल्यावर पप्पा कुठे गेले असतील? माझ्यापाशी काही फोन पण नाही आला त्यांचा. असं नाही होऊ शकत. पप्पा इतकी दुर्बळ नाही आहेत. पण अशा विश्वासघातामुळे कुठे ते आतून तुटून तर नाही गेले असावेत. अशा अवस्थेत माणूस तुटून विदीर्ण होऊन जातो. हे परमेश्वरा, माझ्या पप्पांचं रक्षण कर. माझ्या पप्पांचं रक्षण कर. सर्व काही ठीक कर देवा. हॅलो हॅलो जी, आपण कोण बोलताय? हॅलो, मी अंजना बोलतेय. ओ हो हो काकी, कशा तुम्ही? काकी, पप्पांचा फोन तुमच्याकडे कसा? बेटा, आमचं फार मोठं भाग्य आहे. जज साहेब आमच्या गावी आलेत. काय? पप्पा तुमच्या बरोबर आहेत? तुमच्या गावी? हो बेटा, जज साहेब आता काही दिवस आमचे पाहुणे असतील. तू काळजी बिलकुल पण नको करूस. आम्ही त्यांची सगळी इथे काळजी घेऊ आणि पूर्ण आदर सत्कार करू. ठीक आहे काकी, मी पप्पांशी थोड्या वेळाने बोलेन. ठीक आहे, तुम्ही पप्पांना सांगा की मी फोन केला होता. ठीक आहे बेटा, नमस्कार. नमस्ते. शहरातून रितिका बेटाचा फोन होता. तुमच्या बाबत विचारत होती. तेच झालं जे होणार होतं. महर्षीने पाण्यात बसलेल्या विंचवाला पाहिलं, आपल्या हातावर उचलून ठेवलं. विंचवाने दंश केला. महर्षीने पुन्हा त्याला हातावर उचलून ठेवलं. विंचवाने पुन्हा दंश केला. 2दा 10दा 20दा. महर्षींचं म्हणणं होतं की विंचवाचा स्वभाव आहे दंश करणं, पण माझा स्वभाव आहे त्याला वाचवणं. त्रैतातल्या रामाने कलयुगाच्या लक्ष्मणासाठी किती मोठेपणा दाखवला, पण लक्ष्मणाने काय केलं? पण मी असं नाही होऊ देणार. मी दुष्ट काका काकी दोघांनाही शिक्षा देऊनच शांत बसेन. मुळीच उपयोग नाही होणार सुनबाई, मुळीच उपयोग नाही होणार. आमचे हे व्याही जे आहेत ते फार दयाळू मनाचे आहेत. व्याहींच्या हृदयात दयेचा सागर वास करतो. अहो, पण व्याही साहेबांना असं तर नाही सोडून चालणार ना? काही ना काही मार्ग तर शोधावा लागेल ना. बरोबर आहे तुझा. कोणता ना कोणता तर मार्ग शोधावाच लागेल. जर सापाचा दंश
आ